नमस्कार मंडळी, वऱ्हाडी तडका चव जिभेला आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. आंब्याचा सीझन चालू आहे. जिकडे तिकडे आंबा आणि आंब्याचा रसच नाही तर त्यापासून बनवले जाणारे इतर पदार्थसुद्धा चमचमीत आणि तितके स्वादिष्टसुद्धा लागतात. तर आज आपण बघणार आहोत आंब्यापासून बनवली जाणारी एक आगळी वेगळी रेसिपी, जे अगदी मोजक्या साहित्यात आणि झटपट तयार होते. ती म्हणजे आंब्याची पुरी आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागते. तर चला मग पुरीला बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे बघून घेऊया. इथे आंबे घेतलेले आहेत मी. आंब्याला तर स्वच्छ धुवून घ्यायचं आपल्याला. तर आंबे स्वच्छ धुवून झालेले आहे. आपल्याला आंबा कापून घ्यायचा आहे, पोळी करून घ्यायची आहे आंब्याच्या. तर इथे आंबे कापून घेतलेले आहेत. तर आपल्याला चमच्याच्या साहाय्याने आंब्याचा सगळा गर काढून घ्यायचा आहे. मिक्सरच्या जारमध्ये काढून घेते मी. तर अशा प्रकारे आपल्याला याची प्युरी करून घ्यायची आहे. आंब्याचा रस काढायचा. त्यामध्ये पाण्याचा किंवा दुधाचा वापर नाही करायचा आपल्याला, तसंच काढून घ्यायचं आहे. बघू शकता मिक्सरला फिरून घेतलेलं आहे. तर इथे मी 2 वाट्या इतकी कणिक घेतलेली आहे, गव्हाचं पीठ. त्यामध्ये अर्धी वाटी रवा टाकून घेते आणि पिठी साखर टाकून घेते 4 चम्मच. आणि आंब्याचा गरसुद्धा त्यात टाकून घेणार आहे, रस. आणि चवीनुसार मीठ टाकून आपल्याला घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. खूप पातळही नको करायला. पुऱ्यासाठी लागणारा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आपल्याला. तर यात मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे. तर बघू शकता गोळा मऊन झालेला आहे. तर आपण जरा 5-1 मिनिट रेस्ट करून ठेवूया. तर गोळा रेस्ट होईपर्यंत आपल्याला गॅसवर कढई ठेवून घ्यायची आहे. गोळासुद्धा कोरून झालेला आहे. आता आपल्याला याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत पुरीसाठी. तर या पद्धतीचे सगळे गोळे तयार करून झालेले आहे. आता आपण एक एक करून लाटून घेऊया. थोडी कणिक लावून आपल्याला लाटून घ्यायच्या पुऱ्या. तुम्ही तेल सुद्धा लावू शकता. या साईडची खूप पातळी नको, मग फुगत नाही ती व्यवस्थित. थोडी जाडसरच ठेवायची. पुन्हा एकदा लाटून दाखवते. छान लागते ही रेसिपी, नक्की एकदा ट्राय करा. तर आपल्या पुऱ्या लाटून झालेल्या आहे. एकदाच लाटून घेतलं की त्या तळाला सोयीचं पडतं. तर बघू शकता आता आपल्याला तेल सुद्धा आपलं गरम झालेलं आहे मस्तपैकी. मंद आचेवर तळायचे, करपू द्यायचे नाही आहे. बघू शकता कशी टम्म फुगलेली आहे मस्तपैकी. काढून घेऊया. दुसरी सुद्धा बघू शकता मस्त अशी फुगलेली आहे. झटपट तयार झालेली आहे. बघू शकता आंब्याची पुरी. तर आंब्याच्या पुरीचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर वऱ्हाडी तडका चव जिभेला आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा
तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.